सर्व मजेत ना? मी आता बनवते शिमला मिरची आणि बटाटा भाजी दुपारच्या लंचसाठी। तर कांदा परतायला ठेवला आहे, छान असा कांदा परतला आहे माझा। टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो जरा नरम होईपर्यंत थोडंसं परतायला द्यायचं। आणि आता मी त्याच्यामध्ये टाकते वाटण, हिरवी मिरची, अद्रक लसूणचं वाटण, हळद, मीठ आणि तिखट आणि धण्याची पावडर। लाल तिखट अजिबात टाकू नका, कारण हिरव्या मिरची हे वाटण केलेलं छान लागतं। आणि कांदा असा छान परतला आहे, टोमॅटो पण छान नरम झाला आहे। आता मी टाकते त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि बटाटा मी चांगलं वॉश करून ठेवलेला। तर हा एक बटाटा मी काढून टाकते खराब होतं। आणि मीठ पण मी त्याच्यातच टाकल्यानं वरतून शेंगदाण्याचं कूट टाकते। तर शेंगदाण्याचं कूट टाकला तर भाजी छान लागते एकदम, तर जरूर टाका तुम्ही शेंगदाण्याचं कूट। आणि थोडंसं पाणी घालायचं, जे वाटण केलं आहे त्याच्यामध्येच पाणी टाकून त्याच्यामध्ये टाकायचं। थोडं पाणी घातलं आहे, जास्त पाणी पण टाकू नका, कारण थोडंसंच रस्सा ठेवायचा आपल्याला। आणि वरतून थोडी कोथिंबीर पेरायची आणि वाफेवरती 5-10 मिनिटामध्ये भाजी छान शिजते। म्हणजे टिफिनसाठी पण भाजी छान आहे किंवा आपल्याला चपातीबरोबर खाण्यासाठी पण भाजी छान आहे। जरा वाफेवर शिजायला द्यायची, वरती झाकण ठेवायचं, 5-10 मिनिटात पुरे त्याला शिजण्यासाठी। आणि बघा 10 मिनिटं झाले आणि छान अशी भाजी तयार झाली मस्त। बघा छान तर्री पण आली भाजीला। आणि सबस्क्राईब करा नक्की चॅनलला। चला बाय यूट्यूब फॅमिली।